वाराणसी हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक शहर आहे. काशी, असी व वरुणा या नद्यांच्या संगमावर वसल्याने त्याला वाराणसी हे नाव पडले. काशी हे हिंदूंना सर्वात पूज्य असणारे क्षेत्र आहे. हजारो वर्षांचा इतिहास असलेले हे शहर अनेक गल्ल्या, नदीकाठी वसलेले असंख्य घाट, घाटावरची शेकडो मंदिरे आणि सूर्योदयाला गंगेत उभे राहून सूर्याला अर्घ्य देणारे शेकडो भाविक हे पाहण्यासाठी अवश्य भेट द्यावी असे एक ठिकाण आहे. तर्कवितर्क बाजूला ठेवून येथे अजोड श्रद्धेने आलेले भाविक हेही पाहण्यासारखे दृश्य असते. जगभरातून भारत भेटीवर येणारे पर्यटकही वाराणसीला भेट दिल्याशिवाय परतत नाही असे याचे महत्त्व आहे. थंडीत असह्य थंडी आणि उन्हाळ्यात भाजून काढणारा उन्हाळा असे विषम हवामान असलेल्या या शहराला भेट देण्यासाठी ऑक्टोबर ते मार्च हा काळ सर्वात चांगला. वाराणसीचे काशी विश्वनाथ मंदिर हे गोल्डन टेम्पल म्हणून ओळखले जाते. या मंदिरावर मुघल सम्राटांनी अनेक आक्रमणे केली. दहशतवाद्यांच्या लिस्टवर असल्याने आजही या ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था असलेली दिसते. जेवढ्या वेळेला हे मंदिर उद्ध्वस्त केले गेले तेवढ्या वेळेला हिंदू राजांनी हे पुन्हा बांधले. काशीमध्ये गंगेवर बांधले गेलेले घाट हे या शहराचे एक वैशिष्ट्य आहे. मणिकर्णिका, पंचगंगा, दशावमेध, केदार, हरिश्चंद्र घाट आणि हनुमान घाट असे अनेक घाट या ठिकाणी आहेत. मात्र यातील अनेक घाटांवर अंत्यसंस्कार केले जात असल्याने
तेथे कमालीची घाण असते. वाराणसीत गंगेत स्नान करण्यासाठी येणाऱ्यांची दररोजची संख्या 60,000पेक्षा जास्त आहे असे सांगतात. साम्राज्येश्वर पशुपतीनाथ महादेव मंदिर, ज्याला नेपाळी मंदिर, कांठवाला मंदिर आणि मिनी खजुराहो म्हणूनही ओळखले जाते. हे पवित्र वाराणसी शहरातील सर्वात जुने आणि प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. या मंदिराला हिंदू धर्मात खूप धार्मिक महत्त्व आहे आणि ते भगवान शिवाला समर्पित आहे. नेपाळच्या राजाने इसवी सन 19व्या शतकात बांधलेले हे मंदिर टेराकोटा, दगड आणि लाकडापासून बनवलेले आहे आणि ते काठमांडू येथील पशुपतीनाथ मंदिराची प्रतिकृती आहे. वाराणसीला जायचे म्हणजे बनारसी शालू खरेदी करायलाच हवा. येथील सिल्क फार प्रसिद्ध आहे. तसेच नैसर्गिक तेल, परफ्यूम्स हे देखील येथे चांगले मिळतात. आलू चाट, पाणीपुरी, लस्सी, रबडी, मिठाई असे अनेक पदार्थ या ठिकाणी चांगले मिळतात.
आरतीची भव्यता पाहण्यासाठी लाखो भारतीय आणि पर्यटक बनारस शहराला भेट देतात. दशाश्वमेध घाटावर अप्रतिम गंगा आरतीचा आनंद लुटण्यासाठी जागा शोधणे हे खूप कष्टाचे काम असू शकते. म्हणून आपण वेळेपूर्वी त्या ठिकाणी पोहोचावे आणि भव्यतेचे साक्षीदार होण्यासाठी स्वतःला एक योग्य जागा मिळेल याची खात्री करण्यासाठी वाराणसीतील गंगा आरतीची वेळ माहीत असणे हे आवश्यक आहे. वाराणसीमध्ये गंगा आरती उन्हाळ्यात दररोज संध्याकाळी 6:30 वाजता आणि हिवाळ्यात संध्याकाळी 7 वाजता होते. वाराणसीतील सर्वोत्कृष्ट गंगा आरतीचा आनंद घेण्यासाठी किमान 1 तास आधी या ठिकाणी पोहोचावे. कसा वाटला आजचा हा आपला व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.